नमस्कार, मी माही. दिस वीक या विदर्भ विशेष बुलेटिन मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. पाहूयात या आठवड्यात विशेष काय घडलं ते. दिस वीकच्या या सदरात आपण आढावा घेणार आहोत या आठवड्यातील ठळक घडामोडींचा. आपण अजून आमचं BVN न्यूज चॅनल जर सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा. पहिली बातमी आहे, वर्ध्यात महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात आगळीवेगळी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. मुख्य प्रवेशद्वार परिसरात पडलेले दगड एकत्र करून या दगडांवर विद्यार्थ्यांनी रंग भरून अप्रतिम चित्रकला साकारली. या स्पर्धेत गांधीजींचा चरखा, विद्यापीठाचे प्रतीकचिन्ह, NCCचा लोगो, स्वच्छतेचा संदेश, शिक्षण व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, पर्यावरण, वन्यजीव आदी विषय विद्यार्थ्यांच्या कुंचल्यातून उमटले आहे. कुलगुरू प्राचार्य कुमुद शर्मा यांनी प्रोत्साहित करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवलाय. यानंतरची बातमी आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांसंदर्भात. केंद्र शासनाच्या बजेटमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी कुठलीही तरतूद केली नसल्याने अंगणवाडीच्या महिला कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. त्यामुळे काळ्या फिती लावून या बजेटचा निषेध करण्यात आला. मानधनात कुठलीही वाढ करण्यात आलेली नसल्याने या महिलांमध्ये रोष व्यक्त होतोय. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ काळी फीत लावून अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांकडून या बजेटचा निषेध करण्यात आला. दिलीप पुटाणे यांनी 12 फेब्रुवारी रोजी देशव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. वळूया पुढल्या बातमीकडे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने वर्ध्यात सर्वत्र शोक व्यक्त करण्यात आलाय. कुठे लोकसभा झाल्या तर अनेक ठिकाणी श्रद्धांजली देण्यात आली. अलीकडेच अजितदादा वर्ध्यात येऊन गेले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात भेट दिली. आढावा बैठक, पत्रकार परिषद असे कार्यक्रम वर्ध्यात झाले. या आठवड्यात सर्वत्र चर्चा होती. अजितदादा पवार यांच्या अस्थी वर्ध्यातील दाखल झाल्या होत्या आणि त्याचे विसर्जन पवनार येथे करण्यात आले. राणा रणवरे, शरद सहारे, आशिष ठाकरे आदींनी श्रद्धांजली वाहिली. या आठवड्यात देवळीच्या भिडी येथील व्यावसायिकांचे अतिक्रमण हटविल्याची घटना चांगलीच चर्चेत आली. नेत्यांच्या सांगण्यावरून अधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटवल्याची चर्चा रंगली. आपल्याला भिडी गावातून मते मिळाली नाही. भिडी हा आपली व्होट बँक नाही, त्यामुळे आक्षापोटी ही कार्यवाही नेत्यांनी करून घेतल्याची चर्चा रंगते आहे. त्यामुळेच अनेकांनी आता माजी आमदार रणजित कांबळे यांच्याकडे धाव घेतली आहे. काहींनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन न्याय मागितला आहे.